स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरातील डोंगणे गल्ली परिसरात शुक्रवारी दुपारी एका घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। या दुर्घटनेत घरातील कपडे, धान्य, लॅपटॉप, रोख रक्कम, मुलांचे शालेय साहित्य, फ्रीजसह इतर महत्त्वाच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून संबंधित कुटुंब उघड्यावर पडले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष हिरेमठ यांच्या घराला शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। त्यावेळी घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते आणि घराला कुलूप लावलेले होते। प्राथमिक माहितीनुसार फ्रीजमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत संपूर्ण घराला विळखा घातला। घटनेची माहिती मिळताच मिरज महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान रोहित निकम आणि सचिन जगताप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते। सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। संतोष हिरेमठ हे एका खासगी रुग्णालयात कार्यरत असून कामावर गेले असताना ही दुर्घटना घडली। या आगीत हिरेमठ कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या उघड्यावर आले आहे। त्यामुळे या कुटुंबाला सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। संतोष हिरेमठ माझं नाव, मी राहणार डोंगणे गल्ली मिरज। घरी माझ्या घरी आग लागली, मी ड्युटीवर होतो, घरी कोण नव्हतं आणि घरातलं भरपूर प्रमाणात नुकसान झाले। माझं सगळं संसार सगळं जळलेलं आहे। घरात टीव्ही, लॅपटॉप, बरेच काय इलेक्ट्रॉनिक वस्तू जळलेले आहेत। संसार सगळं जळलं, कपडे बिपडे सगळे जळून खाक झालेले आहेत। पैसे वगैरे होते थोडेसे, ते बी सगळं जळलेलं आहे। पण काय तर मदत मिळावी याची आहे।